दहिसर मधल्या 22 मजली इमारतीला भीषण आग लागली। एसआरए बिल्डिंगला आग लागल्याची सध्या माहिती मिळते। दहिसर मधल्या 22 मजली इमारतीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली। सध्या अग्निशमन दल त्या ठिकाणी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले जातात। एसआरए बिल्डिंगला ही आग लागल्याची माहिती मिळते। दरम्यान आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अजून तरी स्पष्ट झालेलं नाहीये। अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात आणण्यासाठी सध्या शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। दहिसर मधल्या 22 मजली इमारतीला ही आग लागली। एसआरए बिल्डिंगला आग लागल्याची माहिती मिळते। अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांच्याकडून। गोविंद, नेमकी आग कशामुळे लागलेली आहे आणि नेमकं काय काय नुकसान झालंय? आताची जी प्राथमिक माहिती मिळते आहे त्यानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याची माहिती समोर येते आहे। साधारणतः ही शांतीनगर परिसरातली दहिसर मधली 22 मजली इमारत आहे। ही एसआरएनं डेव्हलप केलेली इमारत आहे आणि साधारणतः 15 दिवसापूर्वी ते 1 महिन्यापूर्वी या इमारतीमध्ये रहिवाशांचं पुनर्वसन करण्यात आलं होतं। एसआरएनं अंतर्गत ही बांधलेली इमारत आहे। 22 मजल्यावर ही आग लागली असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे आणि आग जी आहे ती आता साधारणतः खालीपर्यंत म्हणजे जवळपास 10 ते 9 माळ्यापर्यंत खाली पसरली असल्याची ही माहिती मिळते आहे। अग्निशामक दलाचे जवान जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। बाहेरचे जे बंब आहेत त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। रहिवासी जे आहेत बिल्डिंग मधील इमारतीतील त्यांना या ठिकाणी बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। आतापर्यंत प्राथमिक जी माहिती मिळते आहे त्याच्यामध्ये 2 ते 3 जे रहिवासी आहेत तेही या आगीमध्ये जखमी झाले असल्याची माहिती मिळते आहे। एकूणच शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचा जरी प्राथमिक अंदाज असला तरी 15 दिवसापूर्वी या रहिवाशांना या इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आलं होतं। त्यामुळं ओसी महापालिकेने देत असताना या फायर यंत्रणा अद्यावत आहे की नाही हे तपासल्या होत्या का नाही असे आणखी प्रश्न नक्कीच गोविंद, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर दहिसर मधल्या 22 मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे। एसआरए बिल्डिंगला आग लागली। सध्या अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत।